एस टी कर्मचाऱ्यावर झालेला अन्याय त्यासाठी आपलं आंदोलन चालू आहे. तर या ठिकाणी हे सगळ्या हम सब थोड़ा सा मीडिया वाल्यांना दिल्लीपर्यंत पोहोचायचा. हम सब कामगार एकजूट जिंदाबाद. कामगार एकजूट जिंदाबाद. बीएसएनएल कामगारांना महागाई भत्ता मिळालाच पाहिजे. बीएसएनएल कामगारांना महागाई भत्ता मिळालाच पाहिजे. एकजुटीचा अधिकारी कर्मचारी एकजुटीचा. कामगार एकजूट जिंदाबाद. कामगार एकजूट जिंदाबाद. धन्यवाद. या ठिकाणी कामगारांना महागाई भत्ता मिळालाच पाहिजे. धन्यवाद. यानंतर आपण एकमेकांच्या हातात घालून अशी मानवी साखळी करायची. अमित अग्रवाल होश में हो. डीए तुमको देना होगा. डीए तुमको देना होगा. कौन बनेगा? हम लड़ेंगे. कौन बनेगा? याला सरकारने कौन बनेगा? कौन बनेगा? कामगार कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी एकता जिंदाबाद. कामगार कर्मचारी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी एकता जिंदाबाद. 2026 रोजी जे धरणं आंदोलन GM ऑफिस BSNLच्या गेटसमोर जे होतं आहे ह्याचं मुख्य कारण आहे की IDA जो इंडस्ट्रियल डिअरनेस अलाउन्स आहे त्याला 3 महिन्यापासून डिले झालेला आहे. आणि डिले होण्याचं कारण फक्त DOTकडून आणि गव्हर्नमेंटकडून जो डिले होतो आहे त्याला गिल्टी इंटेन्शन आहे त्यांचं. डिले करण्याचं काही कारण नाही. पेन्शनर्स असोसिएशन सगळ्या 12 पेन्शनर्स असोसिएशन ह्या एकत्रितपणे आज धरणं आंदोलनामध्ये सामील झालेले आहेत. एक मानवी साखळी तयार करून पूर्ण बिल्डिंगला घेराव घालून हे आंदोलन आज उभं झालेलं आहे. आणि प्रत्येक असोसिएशनने यामध्ये इफेक्टिवली पार्टिसिपेट ह्याच्यासाठी केलं की जे सगळे 70 वर्षाच्या 60 वर्षाच्या पुढे आणि उन्हामध्ये हे सगळे उभे आहेत हे फक्त ह्याच्यासाठी की स्वतःचा हक्क कॉन्स्टिट्युशनल राईट्स त्यांना पाहिजेत. ते ज्युडिशरीतर्फे त्यांचं अप्रोच आहे. त्यांचा धरणं आंदोलनतर्फे अप्रोच आहे. आणि वारंवार पर्स्युएशन करून गव्हर्नमेंटला ईमेल्स करून गव्हर्नमेंटला पत्रव्यवहार करून सुद्धा ह्याच्यावर कोणती ॲक्शन होत नाही. आणि त्यांचं पेमेंट रिलीज करण्यासाठी डिले होतो आहे. त्यामुळे आज सर्व संघटना SNPWA एक जे जॉईंट कमिटी आहे MTNL BSNL जी पेन्शनर्स असोसिएशन आहे ह्या सगळ्या जॉईंटली लढत आहेत ह्याबद्दल. आणि आज त्याची सुरुवात झालेली आहे. तर आज सर्व म्हणजे गव्हर्नमेंटवर दबाव आणण्यासाठी गव्हर्नमेंटनी आमची हाक ऐकण्यासाठी गव्हर्नमेंटने आमचा लिगल राईटला आम्हाला जस्टिस देण्यासाठी ही सर्व ॲक्टिव्हिटी सुरू केलेली आहे. तुमच्या प्रमुख मागण्या कोणत्या आहेत आणि किती आमच्या प्रमुख मागण्या आहे की इंडस्ट्रियल डिअरनेस अलाउन्स हा आमचे जे पेंडिंग आहे गव्हर्नमेंटकडं ते इमिडिएटली रिलीज करावं आणि त्याचे एरियर्स आम्हाला लगेच द्यावेत. त्यांचे विथ इंटरेस्ट द्यावेत ही आमची प्रमुख मागणी आहे. त्याच्यानंतर 3rd PRC त्यांनी लगेच एक्झिक्यूट करावे. आणि पेन्शनर्स लोकांच्या ज्या पेंडिंग एरियर्स आहे पेंडिंग ज्या फायनान्शियल इश्यूज आहेत हे लगेच सेटल करावे गव्हर्नमेंटनी. त्यासाठी हे धरणं आंदोलन आहे. सर 5 कमिशनचं तुम्हाला काही बेनिफिट मिळालं नाही असं तुमचे ज्येष्ठ नागरिक सांगता येईल. नाही बेनिफिट मग त्यासाठी 3rd PRC आम्ही 3rd PRCची जी मागणी करतोय याच्या आम्हाला फायनान्शियल बेनिफिट गव्हर्नमेंटतर्फे न मिळाल्यामुळे किंवा डिले होत असल्यामुळे हे धरणं आंदोलन आहे.
किती पुढची भूमिका संघटनेचा काय? सहभाग आहे सर? 12 संघटनेचा सहभाग याच्यामध्ये आहे. सगळे पेन्शन असोसिएशन काही आंदोलन करण्याच्या अगोदर काही निवेदन वगैरे दिली होती का काही संघटनेच्या माध्यमातून? 100% सगळ्या आम्ही निवेदनं दिलीत, ईमेल्स दिलेत. आम्ही कंटिन्युअस पर्स्युएशन करतोय. सगळ्या असोसिएशनच्या सगळ्या मेंबर्सनी ईमेल्स हे गव्हर्नमेंटला पाठविलेले, सेक्रेटरी ऑफ DOTला पाठविलेले आहेत. तरी ह्या बाबतीमध्ये कोणती ॲक्शन होत नसल्यामुळे आम्ही धरणं आंदोलन हा मार्ग. आपलं नाव सर? आपलं नाव? माझं नाव सुनील बारभोत. मी ह्या SNPWAचा मी लिगल ॲडवायझर आहे आणि मी रिटायरमेंटनंतर वकिली जी सुरू केली त्यामुळं मी ह्या संघटनेचा लिगल ॲडवायझर आहे आणि मी रिटायर्ड AGM आहे BSNL. थँक्यू. टेलिकम्युनिकेशन किंवा BSNLमध्ये इतिहासामध्ये आजपर्यंत अशी एकही घटना घडली नाही की ज्यामध्ये कर्मचाऱ्यांचे आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे हक्क नाकारले गेले. प्रथम या देशामध्ये BSNLमधून कर्मचारी अधिकारी रिटायर्ड झाले त्यांचा महागाई भत्ता हा 1/1/2026पासून हा बंद केलेला आहे. देय आहे परंतु दिला नाही. त्यानंतर दुसरा परत 1/4/2026पासून सुद्धा महागाई भत्ता हा ड्यू झालेला आहे. परंतु गव्हर्नमेंट वेगवेगळ्या कंडिशन टाकून जो काही घटनात्मक तरतुदीनुसार आम्हाला जो महागाई भत्ता आणि वेतन श्रेणी मिळते त्याच्यावर आज म्हणजे गदा आणू इच्छिते. वास्तविक पाहता हा एक प्रकारचा अन्याय आहे. घटनात्मक तरतुदीनुसार वेतन श्रेणी आणि त्यावर मिळणारा हा जो भत्ता आहे हा भत्ता नियमानुसार मिळालाच पाहिजे. आणि आज गव्हर्नमेंट डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनचे सेक्रेटरी सर्व त्याच्या संदर्भात आदेश असतानासुद्धा हा DA जो ID आहे इंडस्ट्रियल DA आहे आमचा हा त्यांनी स्थगित केलेला आहे. त्याच्याकरता ऑल ओव्हर इंडियामध्ये जवळपास 4 लाख कर्मचारी रिटायर्ड आणि वर्किंग हे आज आंदोलन करत आहेत. या आंदोलनाचा परिणाम असा झालेला आहे की आम्ही ज्यावेळेस प्रथम 1 दिवसाच्या घोषणांचा कार्यक्रम दिला, डेमॉन्स्ट्रेशन केलं, त्या डेमॉन्स्ट्रेशनच्या माध्यमातून गव्हर्नमेंटवर प्रेशर आलं आणि डिपार्टमेंट ऑफ DPEनं जे काही आदेश काढले होते त्या आदेशाचे त्यांना त्यामध्ये दुरुस्ती करावी लागली. त्याचा परिणामस्वरूप आज DA हा आमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. परंतु त्याचे ॲरियर्स जे आहेत 1/1/2026पासूनचे अद्याप जमा झालेले नाहीत. आणि त्याचप्रमाणे आजपर्यंत आमच्या BSNLमधील कर्मचाऱ्यांचं पेन्शन रिव्हिजन किंवा पे रिव्हिजन झालेलं आहे. हा सर्वात मोठा अन्याय आहे. BSNLमध्ये जे कर्मचारी डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनमधून जे आलेले आहेत हे स्वेच्छेनं आले नाहीत. हे गव्हर्नमेंटचा निर्णय होता की या ठिकाणी BSNLची निर्मिती केली. BSNL म्हणजे गव्हर्नमेंटची जी कंपनी आहे. परंतु BSNLमध्ये जाताना गव्हर्नमेंटने आम्हाला आश्वस्त केलं आहे, रिटर्नमध्ये प्रेसिडेन्शियल ऑर्डर काढली आहे आणि त्यानुसार आम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एम्प्लॉईजप्रमाणे वेतन श्रेणी आणि त्याचबरोबर त्यावर मिळणारे सर्व पेन्शनरी बेनिफिट्स हे देण्याचे आश्वासन, लेखी आश्वासन दिलेलं आहे. आणि हे लेखी आश्वासन असताना त्याचबरोबर लेखी आश्वासनासोबत रूल 37A जो की पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगमध्ये साधारणतः तुम्हाला त्याच्यामध्ये हे मिळत नाही, पेन्शन मिळत नाही. तर तो रूल 37A मध्ये हा बदल करून हा BSNLमध्ये कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्याचा सुद्धा हक्क प्रेसिडेन्शियल ऑर्डरमध्ये नमूद आहे. आणि हे सर्व नमूद असताना, घटनात्मक तरतूद असताना आज गव्हर्नमेंट वेगवेगळ्या अर्थानं त्या ठिकाणी अडथळे निर्माण करून हा आमचा हक्काचा DA आणि हक्काचं जे पेन्शन आहे या पेन्शनवर गदा आणू इच्छिते. त्याकरता संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी जे कर्मचारी उपस्थित आहेत, जे पेन्शनर उपस्थित आहे, 80 वर्षाचे या ठिकाणी आंदोलनामध्ये उतरलेले आहेत. गव्हर्नमेंटला खरं म्हणजे या संदर्भात लाज वाटायला पाहिजे की BSNLच्या किंवा BSNLमधून रिटायर झालेले जे कर्मचारी आहेत यांना आज त्यांनी रस्त्यावर उतरवलं आहे. आणि रस्त्यावर जरी उतरलं आहे तर आमची तेवढी हिंमत आहे, आम्ही एकजुटीनं या ठिकाणी उभं राहिलो आहे आणि गव्हर्नमेंटला आम्ही भाग पाडणार आहोत की हा DA आणि जो आमचं पेन्शन रोखलेलं आहे हे पेन्शन रिव्हिजनसुद्धा आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही. हा आमच्या एकजुटीचा विजय होणारच आहे निश्चितपणे. आणि त्या अनुषंगानं आजचं हे धरणं आंदोलन आहे. हे पूर्ण राज्यव्यापी आहे का? पूर्ण देशव्यापी आहे. आणि हे देशामध्ये संपूर्ण या BSNL आणि DOT मधला कर्मचारी सुद्धा या ठिकाणी वर्किंगमधले सुद्धा BSNLचे कर्मचारी सामील आहेत. जे सेवानिवृत्त आहेत त्याचबरोबर वर्किंगमधले सुद्धा. पुढची भूमिका काय असणार आहे आता? पुढची भूमिका, आमची भूमिका आता जशी
आमचे जे 1/1/2026 पासून जो DAD होता त्यांनी काल आमच्या खात्यात जमा केला, परंतु कदाचित होऊ शकते की आज गव्हर्नमेंट या पेट्रोल आणि याच्या टंचाईच्या माध्यमातून जो DA आहे, ॲरेस्ट डे आहे, हे सुद्धा स्थगित करू शकतो. त्यामुळे आम्ही आजचं आंदोलन कंटिन्यू करणार आहोत आणि त्याचबरोबर पेन्शनर्स करता सुद्धा आमचा 17 वर्षापासून 18 वर्षापासून आमचं जे पेन्शन रोखलेलं आहे, वाढ रोखलेली आहे, हे पेन्शनसुद्धा मिळण्याकरता आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि गव्हर्नमेंटचा निषेधपणे करणारा हा आमचा घटनात्मक अधिकार आहे आणि तो आम्ही मिळवणारच. माझं नाव राम निंबाळकर, ऑल इंडिया सेंट्रल गव्हर्नमेंट पेन्शनर असोसिएशनचा मी ऑल इंडियाचा ऑर्गनायझिंग सेक्रेटरी.